रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या ह्या व्हिडिओत आपण ही वाली स्लीव बघणार आहे। तर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे मी, म्हणजे ही स्लीव मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह मध्ये दाखवलेली आहे। तर एकदम सुंदर अशी स्लीव आपण आज इथे बघणार आहे। याचा मी सविस्तर व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती। तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा, खूप डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला तिथं दिलेली आहे। आणि तेच ब्लाऊज बघून ह्या कस्टमरने मला ती स्लीव सांगितलेली आहे की तुम्ही इंस्टावर रील अपलोड केला आणि मग आम्हाला पण तशीच स्लीव हवी असं। बघा, नेहमीप्रमाणे कस्टमरच्या चॉईसनुसार आपण स्लीव त्यांना विचारून देऊ शकतो। तर माझ्या ह्या कस्टमरने मला तयार स्लीव 7.5ची घ्यायला सांगितलेली आहे। तर मी त्यामध्ये फक्त अर्धा इंच प्लस केलेला आहे। 7.5 मध्ये अर्धा इंच प्लस करत मी 8 इंच घेतलेला आहे। बघा, दिसतं ना तुम्हाला व्यवस्थित? तर 8 इंच मी इथं घेतलेला आहे। ठीक आहे, 8 वर हा पॉईंट लावलेला आहे। आणि गडी जी आहे ना, ही ब्लाऊज जे आहे ते 22 साईजचं ब्लाऊज आहे। तर गडी मी घेतलेली आहे बाहीची 10.5। ठीक आहे, म्हणजे छातीच्या चौथा मी नेहमी गडी घेत असते बाहीची, आणि मला ही बाही बरोबर पुरत असते। तर बघा, आता ही स्लीव 7.5 इंच तयार आपल्याला करायची आहे। मग आपल्याला काय करायचं असतो, इकडे बघा, इकडे पण मी 8 वर टेप लावून घेतलेला आहे तुम्हाला फळ्याला वयासाठी, आणि उतार दिलेला आहे स्लीवसाठी मी 3.5 इंचावरती। 7.5च्या स्लीवला मी 3.5 इंचावर कॅप हाईट म्हणजे हा उतार दिलेला आहे। आणि नॉर्मल स्लीव जशी आपण ड्राफ्टिंग करतो सेम त्या पद्धतीने मी इथं ड्राफ्टिंग केलेलं आहे। बघा, ही शॉर्ट स्लीव आहे। आणि त्यावर आता जी डिझाईन आपण बनवणार आहे त्यासाठी आपण हा पार्ट किती एक्स्ट्रा घेतलेला आहे ते सांगते। तर हा वाला जो पार्ट आहे ना, हा मी 4 इंच घेतलेला आहे एक्स्ट्राचा, बघू शकता। बरोबर 4 इंच हा मी वर एक्स्ट्रा घेतलेला आहे। असा देखील 4x4चा बॉक्स करायचा आणि त्यातून मग आपण असा आकार अर्ध्यापर्यंत मॅच केलेला आहे। ओके, आता तुम्हाला कळलं असेल स्लीव मी कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे। स्लीव अशा तयार झालेल्या आहेत। आता अस्तर मी यांना जॉईंट करून घेतलेला आहे। तर चला, आता आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे ती आपण बनवणार आता इथं। त्यासाठी आपल्याला स्लीव अशी उलट बाजूने फोल्ड करायची आहे आणि इथं असं पॉईंट लावायचा आहे सेंटरला पॉईंट लावून आपण मार्किंग करू। एक सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला सेंटरमध्ये। तयार स्लीव मला 7.5 इंच घ्यायची आहे आणि आपण इथं वर एक्स्ट्रा 4 इंच वाढवून घेतलेला आहे। मग आपल्याला इथं काय करायचं आहे, आता इलास्टिक घ्यायची आहे। ही बघा, 5 इंच रुंदीला आहे अशी मी इलास्टिक घेतलेली आहे। तर मग इलास्टिक आपल्याला किती कट करायची आहे? 7.5 इंच आपल्याला जेवढी स्लीव घ्यायची आहे ना, तेवढीच मी इथं इलास्टिक मोजून घेतलेली आहे। आणि असं आपण त्याला सेंटरमधून कट लावून दोन्ही बायांसाठी मी 2 सेम मापाचे इलास्टिक कटिंग केलेले आहेत। एक बाजूला ठेवते आणि एक आता आपण इथं लावायला घेणार आहे। तर ही लावत असताना बघा, इथं आपल्याला काय करायचं आहे, इलास्टिक आपण ह्या बाजूने इथं अशी ठेवणार। आधी आपण इथं लॉक करणार तिला। आपण असं लॉक करून घेतलेलं आहे। त्यानंतर ही वाली इलास्टिक आपण अशा पद्धतीने फोल्ड करणार, ते जेणेकरून इलास्टिकचे जे धागे असतात ना ते पण निघायला नको, यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी टीप टाकायची आहे। परत इथं आपण टीप टाकणार आणि शिलाई लॉक करणार आहे। सेंटरला बरोबर सुई थांबवायची। आपली शिलाई लॉक करून झाली का सेंटरला सुई थांबवायची आणि असं आपल्याला आपण फिरवायचं आहे। आता ही जी इलास्टिक आहे ती आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण असं व्यवस्थित पकडून, म्हणजे सुई आतमध्ये घातलेली आहे आणि ही इलास्टिक आपल्याला अशी ताणून घ्यायची आहे बरोबर आपल्या स्लीवपर्यंत। ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला ही इलास्टिक अशी ताणून धरायची आहे। असं व्यवस्थित पॅक पकडायचं आणि टीप टाकायला घ्यायची। एंडिंगला पण शिलाई लॉक करायची असते। ओके,
आता ह्या स्लीवला अशा पद्धतीने लुक मिळालेला आहे, बघू शकता एकदम छान असा। एक्स्ट्राचे जे धागे असतात ना आपले ते आपल्याला तेव्हाचे तेव्हा कटिंग करायचे असतात। आता इथं बघा आपण जो 4 इंच कापड एक्स्ट्राचा घेतलेला आहे त्यामध्ये आपण छोट्या छोट्या अशा नॉर्मल प्लेट घेणार आहे। तिथं एकदम बारीक अशा प्लेट घेऊ की जेणेकरून आपल्या स्लीवला प्रॉपर लुक मिळायला हवा यासाठी। आता त्या बाजूने मी छोट्या छोट्याशा बारीक बारीक 4 प्लेट घेतलेल्या आहे, तशाच मी ह्या बाजूने पण घेते। बघा एकदम सुंदर असा लुक मिळालेला आहे आणि स्लीव एकदम एकच नंबर आपल्या इथं दिसते। वाव, छान दिसते ना। अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवू शकणार, कारण मी तुम्हाला डायरेक्टली लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे। तर यामुळे काय होईल की तुम्हाला एकदम परफेक्ट अशी जमणार आहे स्लीव। चला आता आपण दुसरी बनवू आणि ब्लाऊजवरती अटॅच पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊजवरती आपल्याला जोडत असताना काय काय गोष्टीची काळजी घ्यायची असते। आणि इलास्टिकवालं जे पार्ट आहे ते सेंटरला इथं जे आहे ना शोल्डर तिथं सेंटरला मॅच करायचं आहे आणि इथून असं चेक करायचं की आपल्याला बाही बरोबर पुरते का कमी पडते, तर मला बरोबर अशी पुरते। बरोबर इलास्टिक जे आहे की माझी इथं सेंटरला म्हणजे शोल्डरला मी टच करते। भरपूर मैत्रिणींची खूप इच्छा असते स्टिचिंग काम करण्याची आणि त्यांना जमतं देखील, फक्त गोष्ट अशी असते की त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे मग त्या कुठेतरी मागे राहून जात असतात शिवणकामामध्ये। तर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शनासाठी आपल्या ह्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहे आणि त्यासोबत मी लाईव्ह क्लास देखील तुमचा घेतलेला आहे, तुम्ही ते देखील बघून शिकू शकता। हे जे ब्लाऊज आहे ते 42 साईजचं आहे, पण फिटिंग वगैरे झाली का मी तुम्हाला स्लीव ट्राय करून दाखवणार आहे। तर आता आपलं हे ब्लाऊज एकदम मस्त असं ओके झालेलं आहे। स्लीव तुम्हाला ट्राय करून दाखवते कशी आलेली आहे तर। आणि आपला गप्पा करत बराच असा वेळ झालेला आहे, कारण बघा आज तर मला लाईव्ह घ्यायचं नव्हतं, पण म्हटलं चला तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल आणि माझं देखील कस्टमरचं ब्लाऊज शिवून होत आहे असं म्हणून। तर वाव, किती सुंदर लुक आहे ना स्लीवला आलेला। अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। तुम्ही जर का शिवणकाम करताय तर कस्टमरचे ब्लाऊज थोडे बाजूला करून तुमचे स्वतःसाठी ट्राय करा, एकदम छान असा लुक येतो। वा, भारी दिसते ना। खाली बसून हे बघा, आणि ब्लाऊज तर एकदम छान असं फिटिंगला त्यांना देखील बसणार आहे। तर ज्या ज्या मैत्रिणी लाईव्ह आहेत त्यांनी फटाफट कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही स्लीव डिझाईन कशी वाटली आणि एकदम छान अशी वाटते ना, जशी मी सांगितलेली होती तुम्हाला किंवा ती किती सुंदर दिसेल असं। तर मला पण माझ्यासाठी असं ब्लाऊज एक ट्राय करायचं आहे। जे मी मागे व्हिडिओ बनवलेला आहे ना ते थोडं प्रिंटेड ब्लाऊज होतं आणि हे आहे तर प्लेन आहे। तर प्लेन ब्लाऊजला तर अजूनच खूप सुंदर असा लुक मिळालेला आहे। जसं मला फोटो त्या कस्टमरने टाकलेला होता की ताई आम्हाला अशी स्लीव शिवून हवी असं म्हणून, तर मी फक्त फोटो बघून बाही बनवलेली आहे आणि त्याचे तयार मेजरमेंट तुम्हाला सर्वांना मिळालेलं आहे। मला हे ब्लाऊज माझं कसं वाटलं हे सांगा आणि हां शिलाईचं सांगा, या ब्लाऊजची शिलाई मी किती घ्यायला हवी आता, कारण ब्लाऊज तर खूप सुंदर असं तयार झालेला आहे, बघू शकता। पुढे सिंपल असा गोल गळा आहे, मागे पण तसंच आहे एकदम मस्त डीपमध्ये गोल असा गळा, फक्त आपण इथं स्लीवची डिझाईन केलेली आहे। वर्षा ताई म्हणताय एकच नंबर डिझाईन आहे ताई। हो खरंच मला तर खूपच आवडली, तुम्हाला पण आवडली ना। कविता ताई म्हणताय 450 रुपये शिलाई घ्यावी ताई। हो का, बघते ट्राय करून बघते कस्टमरला, एवढे सांगितले ना पैसे लगेच करतात, लगेच रेग्युलर कस्टमर आहे। जेव्हा अशा पद्धतीने काम करणार
तेव्हा नक्कीच समोरच्या व्यक्तीला तुमची जी व्हॅल्यू असते ती कळत असते. कोणी विधी केवलकर म्हणून आहे, कुठून आहे लाईव्ह ताई? माझं लाईव्ह चोपडाहून असतं दर सोमवारी. हां, प्रीतीताई पण 450 रुपये शिलाई सांगताय. ओके, आता बघा ही जी शिलाई आहे ना ते कस्टमरला मला दाखवावं लागेल की बघा बाई माझ्या सर्व सबस्क्रायबर मैत्रिणी मला काय सांगतात की तुम्ही एवढी शिलाई घ्या असं, म्हणून मला दाखवायचं होतं. तुम्हाला ते दाखवून झालेलं आहे. त्यातल्या त्यात मला आता कस्टमरचे देखील कॉल येत आहेत की त्यांचे ब्लाऊज झाले का नाही. त्यांना देखील धाकधूक आहे की त्यांनी आपल्याला हो तर सांगितलेलं आहे ऐन वेळेला. म्हणजे बघा उद्या मी 4 वाजेपर्यंतचा टाईम दिलेला आहे कस्टमर्सला. उद्याच्या दिवशी 4 वाजेपर्यंत पण मी त्यांना ब्लाऊज देणार आहे. ठीक आहे, तर मग ब्लाउजांची गर्दी भरपूर आहे, तर फटाफट मला ब्लाऊज कंप्लीट करायचे आहेत. आता फायनली आपण लाईव्ह संपवत आहेत. तर जाता जाता आपण आजच्या लाईव्हमध्ये ही वाली स्लीव बघितलेली आहे. ज्या मैत्रिणीने आता लाईव्ह जॉईन केलं असेल त्यांनी लाईव्ह परत बघा, तुम्हाला ही स्लीव कशी बनवलेली आहे हे सविस्तर बघायला मिळणार आहे. तर मग सर्वच मैत्रिणींना माझ्याकडून पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग सर्वच मैत्रिणींना माझ्याकडून रामकृष्ण हरी. भेटूया आता पुढच्या येणाऱ्या सोमवारी. तोपर्यंत सर्वांनी स्वस्त राहा, मस्त राहा, आपापली काळजी घ्या.